वेळा पुढच्या बातमीकडे. चीनची AI स्टार्टअप कंपनी डिपसिक अचानक चर्चेचा विषय ठरते. अवघ्या 24 तासात कंपनीनं जगाच्या संपूर्ण AI इंडस्ट्रीला हादरवून टाकलंय. त्यामुळे चिप निर्मिती करणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचं तब्बल 600 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. भारतातील AI कंपन्यांवरही डिपसिकचा परिणाम झालाय. दरम्यान डिपसिक नेमकं काय आहे आणि या तंत्रज्ञानामुळे अमेरिकन बाजारात वादळ का उठलंय आणि हे वादळ भारतीय IT कंपन्यांसाठी संधी असणार आहे का, याबाबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी संवाद साधलाय पुण्यातील IT कंपनी मालक मनोज देशमुख यांच्यासोबत. अमेरिकेच्या शेअर बाजारामुळे ज्या डीपसिक ह्या AI ॲपमुळं सगळा गदारोळ माजलाय आणि जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे, तर खरोखरच डीपसिकचा भारतातल्या IT कंपन्यावरती काही परिणाम होईल का ते समजून घेण्यासाठी आपण आलो आहोत. मनोज देशमुख यांची IT कंपनी आहे. पूर्वीसुद्धा ह्या कंपनीत आपण काही गोष्टीची चर्चा केली होती, पण तुम्ही असं म्हणालात की एंट्री लेवललाच अडचण होणार आहे खरं तर. हां, म्हणजे आत्तापर्यंत कसं होत होतं की सॉफ्टवेअरमध्ये तुमच्याकडे एक टेक्निकल आर्किटेक्ट आहे जो सोल्युशन तयार करतो, मग काही लीड आहेत जे डिझाईन तयार करतात, आणि मग फ्रेशर लोक आहेत जे हे कोड करतात. तुलनात्मक तिथं एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न तुम्ही रेप्लिकेट करतात. इथे टूल हे कुठल्याही माणसापेक्षा जास्त इफिशियंट आहे, ॲक्युरेट आहे आणि त्याचं आउटपुट हे तुलनात्मक जास्त क्वालिटीचं आहे. त्यामुळे एंट्री लेवल फ्रेशर जे आहेत तिथं ॲडॉप्शनला इंडस्ट्रीज जास्त टूल वापरतील पोरांपेक्षा असं वाटतंय आता तरी. राईट. पण आता AIचा प्लॅटफॉर्म येऊन पण मला तर वर्ष 2 वर्ष झालेलीच आहे, जो ॲक्टिव्हली आपण अडॉप्ट केलेला आहे. ह्या वर्ष 2 वर्षात काय परिणाम झाला आहे? तुम्ही जर बघितलं तर मोठ्या कंपन्यांचं जे फ्रेशर रिक्रुटमेंट आहे, पोस्ट कोविड जो सर्ज होता, मला वाटतं संख्यात्मक सांगायचं तर साधारण 6 लाख फ्रेशर हायर झाले होते. आत्ता गेल्या 20 वर्षातलं सगळ्यात कमी फ्रेशर रिक्रुटमेंट झालं आहे, 1.5च्या आसपास लाखच्या आसपास आहे. ऑर्गनायझेशन्स फ्रेशरला रिक्रूट करण्यात थोडं रिलक्टंट आहेत असं वाटतंय. आणि जे टिपिकल कॅप्सूल असतं एखाद्या प्रोजेक्टचं, मी जसं आत्ता बोललो, ते कॅप्सूल इम्पॅक्ट होतं आहे आणि सुरुवात ही तुलनात्मक फ्रेशरकडं जास्त आहे, कट डाऊन करण्यावरती फोकस जास्त. राईट. पण आता चर्चा आहे ती डीपसिकची. राईट. तर आता त्याच्याबद्दलची जी बेसिक माहिती आहे ती तर जवळपास IT क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळींना माहिती आहे, बरोबर. पण आता इथे आपल्यापर्यंत पर्क्युलेट झालेली माहिती काय आहे तांत्रिकदृष्ट्या? तांत्रिकदृष्ट्या हे आहे की डीपसिक तयार करताना लागलेली इन्व्हेस्टमेंट तुलनात्मक खूपच कमी आहे, काही 100 पट कमी आहे GPT-4 मॉडेलपेक्षा. आमच्या दृष्टीने या टूलचा जास्त उपयोग हा कोडिंगसाठी होतो. कोडिंग असेल किंवा आर्किटेक्चर पॅटर्न्स असतील, डिझाईनसाठी असेल. तर मी एक 4-5 प्रयोग करून पाहिले कालपासून वेगवेगळे. तर डीपसिक क्वाईट इक्वली कॉम्पिटंट आहे. म्हणजे कुठंही एकच प्रॉब्लेम मी ChatGPTला दिला किंवा को-पायलटला दिला. को-पायलट हे अजून एक ओपन AIवरती आधारित टूल आहे जे डेव्हलपर जास्त वापरतात, आणि या टूलला जरी दिला तरी रिझल्ट सारखेच आहेत किंवा काही बाबतीत डीपसिकचे रिझल्ट चांगले आहेत. त्यामुळे युसेज पर्स्पेक्टिव्हनी ॲडॉप्शन वाढेल, पण ओव्हरऑल कमी कॉस्टमध्ये झालं आहे आणि कॉस्ट ऑफ मेंटेनिंग द टूल अँड लर्निंग ही पण कमी, असं वाचनातून लक्षात येते. राईट. पण जो आधीचे AIचे प्लॅटफॉर्म आहेत त्याला तुम्हाला पैसे पे करायला लागायचे ना, इथे तर हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. हां, ह्याचा सगळा सोर्स कोडच ओपन आहे. त्यामुळे ChatGPTला मी साधारण $10चं लायसन्स वापरतो मंथली. को-पायलट आमची सगळे मुलं वापरतात. म्हणजे मी तुलनात्मक बंधनकारकच केलं की सगळ्यांनी को-पायलट वापरलं. म्हणजे IT कंपनी. बरं. $10 लायसन्सिंग कॉस्ट आहे पर मंथ. प्रत्येकाला को-पायलट वापरणं बंधनकारक आहे, कारण ते जर नाही वापरलं तर कस्टमर्स ऑलरेडी आम्हाला भावात 30% 20% कमी करा म्हणून सांगतात. कसं ॲकोमोडेट करणार ना, टूल्स वापरूनच प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागणार आहे. अच्छा, म्हणजे AIचा हा दुसरा उपयोग सुरू झालेला आहे, ऑलरेडी सुरू झालेला आहे. एक आपण जे मी डे टू डे वापरतो त्यासाठी आपण बघूयात. कॅन यू राईट अ कोड टू सॉर्ट, मी आता चूक करतो मुद्दाम इथं, ॲरे ऑफ नंबर्स इन C#. C# ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे .NETची, बघितलं. ठीक आहे. आता आपण डीपसिकमध्ये, आता डीपसिकमध्ये, आणि पॅरलली आपण ते इकडे येऊन साध्या आपलं GPT-4चं जे GPT-4 मॉडेल आहे त्यांनी बघू. मी मुद्दाम चुका पण इथं केलेल्या आहेत, तर त्याला चुकाचा काहीच फरक पडत नाही. सिम्पल C लँग्वेज प्रोग्राम युझिंग ॲरे सॉर्ट बिल्ट इन मेथड. आता
इथे टिपिकली आपण जे फ्रेशर वापरत होतो बरोबर ना, तर इथं थोडासा मी म्हणलं जे तुम्हाला की इम्पॅक्ट होऊ शकतो इंडस्ट्रीवरती जे entry level चे एंट्री job लेवलचे जॉब्स आहेत. आता हे जसं आपण GPT-4 पाहिलं किंवा Advanced मध्ये. त्याच्या नावावरूनच कळतं. तुम्ही प्रोग्रामिंग कोडिंग करत असताना तो बाजूला असतो. तुम्ही लिहिलेला कोड ऑप्टिमाइज करून दे, माझी एरर फिक्स करून दे, मी हे जे केलं हेच मला दुसऱ्या ह्याच्यात रिपीट करून दे. म्हणजे असं जर होत असेल तर तुमचा जो मेंटॉरचा रोल होता, म्हणजे एका फ्रेशरला एक मेंटॉर शिकवायचा, समजून सांगायचा, तो कमी झालाय. किंवा एका लीडला 3 फ्रेशरकडून जे काम करायला लागत होतं तिथं तो टूल अगदी इफेक्टिव्हली वापरू शकतो. आणि डीपसिकने काय होईल मग त्यामुळे? डीपसिकनी हे सगळं आणखीन ॲक्सेसिबल आणि आणखीन चीप होईल, कारण देर इज इनहरंट कॉम्पिटिशन. $10 कंपनीला काहीच वाटत नाही, राईट? बिझनेस किंवा एंटरप्राइज लायसन्स घेतलं तरी आता आणखीन ओपन प्लॅटफॉर्म, सोर्स कोड ओपन असलेले जर प्लॅटफॉर्म अवेलेबल झाले तर छोट्या कंपन्या पण स्वतः इन हाऊस काही ना काही वापरू शकते. थोडं अडॅप्शन आहे. आता माझ्या टूल चेनमध्ये GPT हा माझा कोर पार्ट आहे किंवा को पायलट हा माझा दैनंदिन पार्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरती माझी यूज केस खूप मोठी आहे, तिथे कमेंट करणं सोपं आहे. पण जे बेसिक एक्झाम्पल मी करून पाहिले प्रोग्रामिंगचे, त्याच्यात कुठंच त्यांनी डिसअपॉइंट नाही केलं. राईट. हे प्रोग्रामिंग मध्ये आणखी कुठे डीपसिक तुम्ही वापरून अजून मी कंटेंट जनरेशनसाठी वापरलं. म्हणजे कुठला कंटेंट? आता एका ऑर्गनायझेशनला आम्ही परवा HR एका बोलत होतो आणि तो म्हणाला की ॲज अ ऑर्गनायझेशन तुमच्याकडं मिशन, विजन आणि व्हॅल्यूज पाहिजेत. तर मी त्यांना म्हणलं की असं करायचं असेल तर साधारण वेळ किती लागतो? ते म्हणाले 2-3 दिवसाचा वेळ लागतो, तुमच्यासोबत मला इंटरव्ह्यू घ्यावं लागतील आणि काही हजारात ह्याची किंमत असेल. मी ते सगळं प्रॉम्प्ट GPTला दिलं आणि त्यांनी मला अतिशय छान कंपनीचं विजन, मिशन आणि व्हॅल्यूज विथ रॅशनल एक्सप्लेन करून दिल्या. तिथं तुलनात्मक GPTचं आउटपुट डीपसिकपेक्षा थोडंसं बरं आहे असं मला वाटलं. जनरली इम्प्रूव्ह व्हायची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जे दिसते ती ही आहे की ह्याच्यासाठीचा जो डेटा सेंटर आहे किंवा बाकीच्या गोष्टीसाठीचा जो खर्च आहे तो त्यांनी कमी केला आहे. कारण तुम्हाला 100 गोष्टी, जर तुम्हाला एकच विशिष्ट अशी गोष्टीची माहिती हवी आहे तर इतर 90 गोष्टीची तुम्हाला माहिती हवी आहे का, हा खरा प्रश्न त्यांना पडला आणि त्यातनं ते जनरेट केलं गेलं. अत्यंत चीप आहे, स्वस्त आहे आणि त्यामुळे इमर्जिंग मार्केटमध्ये म्हणजे स्पेशली आपण ज्या भारतासारख्या देशामध्ये ह्याचे दोन्ही बाजूनी खूप निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे ॲस्पेक्ट बघतायत सगळेजण. सो प्राथमिक अवस्थेतली ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं होतं. फायनान्शियल अर्थाने आम्ही ह्याचं विश्लेषण करतच आहोत आणि महाराष्ट्रातले सगळे मोठे अर्थतज्ज्ञ आणि देशपातळीवरचे सुद्धा अर्थतज्ज्ञ तुमच्याशी बोलणार आहेत. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.